मंडळी, स्वागत असा तुमचा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. दररोज सकाळी उठान योगाक जातंय तुमका माहितीच असतं. सकाळी थोडं वर्कआउट झालो आणि सूर्यनमस्कार मंत्र म्हणून 6 सूर्यनमस्कार मारले. त्यानंतर वर्ग सोडण्यात इलो. बाहेर इलय तर सकाळच्या कोवळ्या उन्हात सुंदर दृश्य अशी दिसत होती. घरी जाता जाता पोटात पडलेली आग. म्हणून पोलीस स्टेशनच्या बाजूक सुगरण हॉटेल असा थंय इलो. आत हॉटेलमध्ये गेलो आणि थैलो शिरो ऑर्डर केलो, कारण हयलो शिरो माका खूप आवडता. शिरो येईपर्यंत जरा टाइमपास म्हणून त्यांच्या पॅम्पलेट वरचे रेट बघलय. फायनली आपलं शिरो इलो आणि आज जरा दररोज पेक्षा शिरो जरा गोड केलेल्यानी, तरी पण चवीक जरा चांगलो लागत होतो. त्यानंतर शेवटचो लास्ट बाईट घेतलाय आणि डिश खाली केलंय. त्यानंतर बिल पे करून आम्ही घरी जाऊ निघालो. गाडीत बसून प्रवास करताना गाणी ऐकण्याचो आनंद काय वेगळोच असतो. तुम्ही ह्यो आनंद नक्कीच अनुभवलात असताला. घरी येऊन कामावर इलय तर भावोजीने त्यांच्या बहिणीच्या लग्नाची पत्रिका देऊन लग्ना घेऊचं आमंत्रण दिल्याने आमका पण काहीतरी लवकरात लवकर स्थळ बघू व्हाया, कारण वय पण हळूहळू वाढत चालला. त्यानंतर थोडा वेळ ऑफिसमध्ये मॅच बघितली, कारण आज मुंबईची मॅच होती म्हणून आणखी आनंद होतो. थोडा वेळ मॅच बघितलो आणि कामानिमित्त जरा बाहेर गेलो आणि थंय पेरूच्या झाडावर पेरू पिकलेले होते. आमका 4-5 हवे तेवढे पेरू काढले आणि दोघात आम्ही 2-2 वाटून घेतले. तर मी पेरू खाण्याचा आनंद घेतोय, तुम्ही पण येवा खाऊ. तर आजचो माझो मिनी ब्लॉग कसो वाटलो माका नक्कीच कळवा.